विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिकचे 2 पॉईंट शिकायचे आहेत. स्टेटमेंट पॅटर्न पहिला पॉईंट आहे आणि दुसरा पॉईंट आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. ओके, तर त्यातला पहिला पॉईंट बघूया. स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? मागच्या लेक्चरला आपण कंपाऊंड स्टेटमेंट शिकलो होतो बघा. कंपाऊंड स्टेटमेंट जर तुम्ही पाहिले, हे कंजंक्शन आहे, हे अँडने जोडलेलं आहे, डिसजंक्शन ऑरने जोडलेलं आहे, इम्प्लिकेशन हे इफ देनने जोडलेलं असतं आणि हे बाय कंडिशनल. ओके, ह्या 4 टाईपचे स्टेटमेंट जर पाहिले तर ह्यात एक सिंगल लॉजिकल कनेक्टिव्ह असतो, म्हणजे एकच लॉजिकल कनेक्टिव्ह असतो, अँड ऑर इम्प्लाइड बाय अँड बाय कंडिशनल. ओके, आता फॉर एक्झाम्पल मी असं स्टेटमेंट घेतलं, पी अँड क्यू इम्प्लाइड बाय क्यू ऑर आर. ह्या टाईपच्या स्टेटमेंटमध्ये बघा लॉजिकल कनेक्टिव्ह किती आलेत, तर लॉजिकल कनेक्टिव्ह आलेत अँड इम्प्लाइड बाय ऑर, असे 3 लॉजिकल कनेक्टिव्ह आलेत. ओके, मग ह्या टाईपचं जे स्टेटमेंट असतं ह्याला म्हणतात स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे सिम्पल स्टेटमेंट जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्हने कनेक्ट केलेले असतील तर त्याला म्हणतात स्टेटमेंट पॅटर्न. ओके, आणि सेकंड पॉईंट आहे आपला आज लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स ह्याच्या नावातच दिलेलं आहे इक्विव्हॅलन्स. इक्विव्हॅलन्स म्हणजे आपल्याला माहीत आहे सारखेपणा. सारखेपणा म्हणतो आपण. जसं आपण 11th स्टँडर्डला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते, शो दॅट LHS इक्वल टू RHS, त्याच टाईपमध्ये लॉजिकली जे एक्सप्रेस केलेले स्टेटमेंट असतात ते सुद्धा इक्विव्हॅलंट येऊ शकतात. ते कसे येतात? फॉर एक्झाम्पल हे स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. ह्याच्या जर तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू काढल्या, म्हणजे एक ट्रूथ टेबल क्रिएट केला, तर याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आणि ह्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या सिमिलर असतात, म्हणजे सारख्या असतात. म्हणजेच हे 2 स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट येतात. म्हणजे याचा अर्थ काय? 2 लॉजिकल स्टेटमेंट जे असतात त्याचे ट्रूथ टेबल जर सिमिलर आले किंवा सारखे आले तर ते 2 स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात. क्लिअर झालं? पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये रिपीट करतो. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय? 2 किंवा 2पेक्षा जास्त लॉजिकल कनेक्टिव्ह एखाद्या स्टेटमेंटमध्ये आलेले असतील तर त्याला स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणतात. आणि 2 स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल जर सिमिलर येत असेल तर त्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट असं म्हणतात. ओके, आता जे आपण 2 पॉईंट शिकलो आहोत त्याचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आधी आपण स्टेटमेंट पॅटर्नवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि नंतर लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंटकडे जाऊया. ओके, तर पहिला प्रॉब्लेम असा आहे, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल फॉर फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न असा क्वेश्चन आहे. त्यातला पहिला सब क्वेश्चन घेऊया. P implied Q and Q implied by P. हा एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. ह्या स्टेटमेंट पॅटर्नचे आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं आहे. ओके, तर स्टेटमेंट पॅटर्न ड्रॉ करताना सर्वप्रथम बघा हा ब्रॅकेट आणि हा P ह्या दोघांचं इम्प्लिकेशन दिलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला आधी ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागणार आहे. ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू फाइंड आउट करताना ह्या दोघांचं अँड दिलेलं आहे. ओके, आणि ह्या ब्रॅकेटमध्ये हा जो P आहे आणि Q आहे याचं इम्प्लिकेशन दिलेलं आहे. आधी हे समजून घ्यायला लागेल. कोणत्या कोणत्या व्हॅल्यू कशा कशा काढायच्या, स्टेप बाय स्टेप व्हॅल्यू काढायच्या असतात. ओके, मग ट्रूथ टेबल काढताना प्रोसिजर अशी असते, सर्वात आधी तुम्ही जे सिंपल स्टेटमेंट आलेले आहेत
ते सिम्पल स्टेटमेंट आधी सुरुवातीच्या कॉलमला घ्यायचे. आता सिम्पल स्टेटमेंट याच्यात जर मी पाहिले तर पी क्यू दोनच आहेत. काही वेळा पी क्यू आर असे 3 असतात किंवा काही वेळा पी क्यू आर एस असे 4 असतात. ओके, तर सर्वप्रथम जे सिम्पल स्टेटमेंट आलेले आहेत ते सिम्पल स्टेटमेंट आधी लिहून घ्यायचे. पी क्यू. त्यानंतर ह्या पी आणि क्यूचं कुठे निगेशन आलेलं असेल तर ते निगेशन बघायचं. पर्टिक्युलर ह्या केसमध्ये निगेशन आलेलं नाही, मग मी ते नाही घेणार. आता हा ब्रॅकेट आणि पी याचं इम्प्लिकेशन आहे, पण आधी आपल्याला ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू माहीत पाहिजे. ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काढण्यासाठी आधी हा सॉल्व करायला लागेल. हा सॉल्व करताना आधी ह्याचा आणि याचा अँड आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी ह्या पी इम्प्लाइड क्यूची व्हॅल्यू काढायला लागेल. आधी मी पी इम्प्लाइड क्यूची व्हॅल्यू काढणार. मग ही व्हॅल्यू मला मिळाली की ह्या व्हॅल्यूचं आणि क्यूचं मी अँड घेणार. पी इम्प्लाइड क्यू अँड क्यू. आता मला हा जो ब्रॅकेट आहे त्याची व्हॅल्यू ह्या कॉलममध्ये मिळणार आहे. मग मी लास्ट कॉलमला हा ब्रॅकेट आणि पी ह्या दोघांची व्हॅल्यू घेणार. पी इम्प्लाइड क्यू अँड क्यू इम्प्लाइड बाय पी असे कॉलम आपण करून घेणार. आता ट्रूथ व्हॅल्यू लिहिताना लेफ्ट हँड साईडने स्टार्ट करायचं असतं. आधी पीच्या व्हॅल्यू घ्यायच्या. लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. जर फक्त पी आणि क्यू, पुन्हा रिपीट करतो, फक्त पी आणि क्यू असे दोनच सिम्पल स्टेटमेंट असतील तर ह्या ठिकाणी 4 रो क्रिएट होतात. 4 रो. त्या 4 रोमध्ये टी टी एफ एफ, ह्या पीसाठी टी टी एफ एफ असं घ्यायचं आणि नंतर क्यूसाठी टी एफ टी एफ, अल्टरनेट टी एफ घ्यायचं. ओके, जर पी क्यू आर असे 3 स्टेटमेंट असतील तर ह्या ठिकाणी 8 म्हणजे 8 रो क्रिएट होतात. अशा 8 ओळी क्रिएट होतात. तर ते कसं सॉल्व करायचं क्वेश्चन आल्यावर मी पुन्हा ते एक्सप्लेन करीलच. सध्याच्याला आपण 2 सिम्पल स्टेटमेंटचं सॉल्विंग करूया. 2 स्टेटमेंट आहेत. टी टी एफ एफ घेतलं, टी एफ घेतलं. आता मला हा पी इम्प्लाइड क्यूचा ट्रूथ टेबल क्लिअर पाहिजे. पी इम्प्लाइड क्यूची व्हॅल्यू काढायची. टी इम्प्लाइड टी असतं, टी इम्प्लाइड एफ असतं, एफ इम्प्लाइड टी असतं, एफ इम्प्लाइड टी असतं. हा इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल आहे. ओके, ह्या कॉलममध्ये पी इम्प्लाइड क्यू आणि हा क्यू ह्या दोघांचं काय आहे? अँड आहे. मग पी इम्प्लाइड क्यूच्या व्हॅल्यू ह्या ट्रूथ टेबलला आहेत आणि क्यूच्या व्हॅल्यू ह्या ठिकाणी आहेत. मग मी ह्या दोघांचं इम्प्लिकेशन घेणार, कारण हा आणि हा याचं काय दिलेलं आहे आपल्याला? अँड दिलेलं आहे. मग मी हा आणि हा ह्या दोन्ही कॉलमचं अँड घेणार. टी आणि टी, एफ अँड एफ, टी अँड टी, एफ अँड एफ. ओके, ह्या कॉलमची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मग लास्ट कॉलमला हा कॉलम आणि पी ह्या दोघांचं इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. मग आता ह्याच्या व्हॅल्यू कुठे आहेत? ह्या टेबलला. आणि पीच्या व्हॅल्यू कुठे आहेत? ह्या ठिकाणी आहेत. मग याचं आणि याचं मी इम्प्लिकेशन घेणार. आधी ही व्हॅल्यू दिलेली आहे, मग ट्रूथ व्हॅल्यू मला आधी हीच घ्यावी लागेल. टी हा आधी आहे टी, त्याचं इम्प्लिकेशन कोणाबरोबर? पी बरोबर. पीच्या व्हॅल्यू कुठे आहेत? इथे आहेत. टी इम्प्लाइड टी, हा एफ इम्प्लाइड टी इम्प्लाइड एफ असतं, एफ इम्प्लाइड टी असतं. मागच्या लेक्चरला मी ट्रूथ टेबल शिकवलेले आहेत, ते तुमचे क्लिअर झालेले असतील. ते जर क्लिअर असतील तर ह्या व्हॅल्यू लगेच कळतात. ओके, पुन्हा रिपीट करतो. फर्स्ट क्वेश्चन आहे म्हणून पुन्हा रिपीट करतो. हा ट्रूथ टेबल काढताना आधी सिम्पल स्टेटमेंट लिहायचे, पी क्यू आर एस काय असतील ते. त्याच्या पुढच्या कॉलमला त्यांचे निगेशन आलेले असतील तर ते निगेशन लिहायचे आणि लेफ्ट साईडने स्टेटमेंट ब्रेक करत जायचं.
त्या प्रत्येक छोट्या छोट्या व्हॅल्यू आधी काढून घ्यायच्या आणि लास्ट कॉलमला तुमची फायनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ओके. अजून एक मुद्दा असा आहे की ह्या कॉलमची ऑर्डर चेंज झाली तरी चालते, बट लवकर आन्सर येण्यासाठी आणि लवकर कळण्यासाठी आधी सिम्पल स्टेटमेंट घ्यायचे आणि लेफ्ट साईडने मेन स्टेटमेंट ब्रेक करत जायचं. प्रॉब्लेम लवकर सॉल्व होतो. ओके. अजून एक प्रॉब्लेम सॉल्व करूया आणि नंतर लॉजिकल इक्वॅलन्सकडे जाऊया. एक क्वेश्चन सॉल्व करूया अजून. P and not Q. P implied Q. हा स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे, ह्याचा आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आहे. ओके, किंवा कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आधी काय करणार, सिम्पल स्टेटमेंट लिहून घेणार. P Q. आता बघा, पीचं निगेशन आलं की कुठे नाही आलं ते नाही घेणार मी. क्यूचं निगेशन आलेलं आहे, मग मी क्यूचं निगेशन घेणार. त्यानंतर हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट ह्या दोघांचं बाय कंडिशनल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग मला आधी ह्याची व्हॅल्यू माहीत पाहिजे, मला ह्याची पण व्हॅल्यू माहीत पाहिजे, मग मी दोघांचं बाय कंडिशनल घेणार. मग पुढचा कॉलम मी काय करणार, आधी ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. व्हॅल्यू इन द सेन्स ट्रूथ व्हॅल्यू. याची ट्रूथ व्हॅल्यू मी ह्या कॉलमला फाइंड आउट करणार. नेक्स्ट कॉलमला मी ह्या ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करणार, म्हणजे इम्प्लिकेशनची. आता ही आणि ही व्हॅल्यू मला माहीत झाली, द व्हॅल्यूज आर नोन. मग मी लास्ट कॉलमला ह्या दोघांचं बाय कंडिशनल घेणार. P and ओके. हा झाला आपला टेबल. आता पुढचं काम राहिले फक्त ट्रूथ व्हॅल्यू त्याच्यामध्ये इन्सर्ट करायच्या. हे मागाशी सांगितलं, P आणि Q दोन सिम्पल स्टेटमेंट असतील तर 4 रो क्रिएट होतात. 4 रोमध्ये पण सोपं असतं. TT FF घ्यायचं, TF TF घ्यायचं, असं अल्टरनेट घ्यायचं. ओके. नॉट क्यूची व्हॅल्यू घ्यायची. निगेशनचा ट्रूथ टेबल माहीत आहे, टीचं फॉल्स असतं आणि फॉल्सचं टी असतं. ह्या झाल्या निगेशनच्या व्हॅल्यू. ह्या कॉलममध्ये P नॉट क्यू ह्या दोघांचा अँड आहे, म्हणजे हा P आणि हा नॉट क्यू यांचं अँड आहे. T and F F, T and T T, F and F F, F and T F. ओके. ह्या कॉलममध्ये P आणि Q याचं इम्प्लिकेशन आहे. हा P आणि Q त्याचं इम्प्लिकेशन इथं लिहायचं. T इम्प्लाइड T T, T इम्प्लाइड F F, F इम्प्लाइड T T, F इम्प्लाइड F T. क्लिअर. आता लास्ट कॉलमला हा आणि हा ह्या दोघांचं बाय कंडिशनल घ्यायचं आहे. हा आणि हा दोघांचं बाय कंडिशनल. F बाय कंडिशनल T F असतं, T बाय कंडिशनल F F, F T F F T F. हा झाला ट्रूथ टेबल. अतिशय सिंपल आहे बघा. जर व्यवस्थित लक्ष दिलं तर लगेच कळेल. क्लिअर. आता लॉजिकल इक्वॅलन्सचे आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करूया. क्वेश्चन असा आहे, using truth tables prove following logical equivalence. ट्रूथ टेबलचा यूज करून लॉजिकल इक्वॅलन्स तुम्हाला शो करायचे. स्टेटमेंट आहे नॉट P इज इक्वॅलंट टू, नॉट P and Q is equivalent to
पी ऑर क्यू अँड नॉट पी, असा क्वेश्चन आहे. हे दोन स्टेटमेंट तुम्हाला लॉजिकली इक्विव्हॅलंट शो करायचे आहेत. ओके, मग याच्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करायला लागणार आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे आधी सिंपल स्टेटमेंट घ्यायचे पी क्यू. आता निगेशन बघायचं कोणाकोणाचं आलं आहे. पीचं निगेशन आलेलं आहे. हे दोन वेळा जरी आलेलं असेल तर ते सिंगल एकदाच लिहायचं असतं, नॉट पी. क्यूचं निगेशन नाही घेणार आपण. मग आधी ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. त्यानंतर पी ऑर क्यू घेणार. आता पी ऑर क्यू अँड नॉट पी ह्या दोघांचं अँड घेणार. ते का घेणार? पी ऑर क्यू अँड नॉट पी, कारण हे आणि हे आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट शो करायचं आहे. नेहमीप्रमाणे ह्या पीच्या व्हॅल्यू काय काय घेणार? टी टी एफ एफ अशा घेणार. क्यूच्या व्हॅल्यू टी एफ ह्या पीच्या व्हॅल्यू. निगेशन म्हणजे रिव्हर्स घ्यायचं असतं ह्याचं. नॉट पी अँड क्यू, हा नॉट पी क्यू ह्या दोघांचं अँड आहे. टी अँड एफ, एफ अँड एफ, टी अँड टी, एफ अँड टी, एफ. ओके, पी ऑर क्यू, पी आणि क्यूचं ऑर घ्यायचं आहे. लास्ट कॉलमला पी ऑर क्यू अँड नॉट पी. हा पी ऑर क्यू ह्याची व्हॅल्यू कुठे आहे? ह्या कॉलमला आहे. आणि नॉट पीची व्हॅल्यू कुठे आहे? ह्या कॉलमला आहे. म्हणजे ह्या दोघांचं अँड घ्यायचं आहे. एफ अँड टी, एफ, एफ अँड टी, एफ, टी अँड टी, टी अँड एफ, एफ. हा ट्रूथ टेबल झाला. क्वेश्चन असा होता, प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता आपल्याला रिझल्ट लिहायचा आहे. रिझल्ट लिहिण्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला कॉलम नंबर द्यायचे असतात. ते कॉलम नंबर तुम्ही इथे बॉटम लाईनला टाकू शकता किंवा अप्पर लाईनला टाकले तरी चालतात. बॉटम लाईन किंवा अप्पर लाईन कुठेही टाका, अलाउड असतं. आपण बॉटम लाईनला टाकूया. कॉलम नंबर 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, आता रिझल्टसाठी तुम्हाला हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट इक्विव्हॅलंट शो करायचं होतं. मग हे बघायचं कुठे आहे? 4th नंबर कॉलमला आहे. आणि हे बघायचं 6th नंबर कॉलमला. मग 4th नंबर कॉलम आणि 6th नंबर कॉलम याच्या व्हॅल्यू सारख्या आहेत की नाही चेक करायच्या. एफ एफ टी एफ, एफ एफ टी एफ, हा कॉलम आणि हा कॉलम ट्रूथ व्हॅल्यू सिमिलर आल्या, याचा अर्थ हे दोन स्टेटमेंट इक्विव्हॅलंट आहेत. मग रिझल्ट लिहिणार. Truth table shows truth values in column 4 and column 6 are identical. Therefore, not P and Q is equivalent to P or Q and नॉट पी. लक्षात आलं? अतिशय सोपं आहे बघा. थोडं लक्षपूर्वक जर बघितलं असेल किंवा लक्षात नसेल आलं तर हा व्हिडिओ रिवाइंड करून पुन्हा एकदा बघा, लगेच क्लिअर होईल. ओके, अजून एक प्रॉब्लेम सॉल्व करूया आपण. लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा अजून एक प्रॉब्लेम सॉल्व करूया. Not P. हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. ओके, नेहमीप्रमाणे
सिंपल स्टेटमेंट घेणार, पी क्यू, पीचं निगेशन आलेलं आहे, त्यानंतर हा पी ऑर क्यू आधी घेणार, मग त्याचं निगेशन घेणार, आता हा नॉट पी अँड क्यू घेणार, मग या दोघांचा ऑर घेणार, ओके. नेहमीप्रमाणे दोनच स्टेटमेंट आहेत, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ, नॉट पी, एफ एफ टी टी, पी और क्यू, पी आणि क्यूचा ऑर घेणार, ह्या पी और क्यूचं निगेशन घेणार, म्हणजे रिव्हर्स करून लिहिणार, नॉट पी अँड क्यू, हा नॉट पी क्यू या दोघांचा अँड घेणार, नॉट पीची व्हॅल्यू इथं आहे, क्यूची व्हॅल्यू इथं आहे, दोघांचा अँड घेणार, टी अँड एफ एफ, एफ अँड एफ एफ, टी टी टी, एफ टी एफ, ओके. आता लास्ट कॉलममध्ये बघा याचा आणि याचा ऑर आहे, मग याचा आणि याचा ऑर घेणार, एफ फॉर एफ एफ, एफ फॉर एफ एफ, एफ फॉर टी टी आणि टी ऑर एफ टी, ओके. आता हे बघा हे कुठे आहे, 7 नंबर कॉलमला, आणि हे कुठे आहे 3rd नंबर कॉलमला. 3rd आणि 7th कॉलम सारखा यायला पाहिजे, आला असेल तर ते इक्वॅलंट आहे, नसेल आला तर इक्वॅलंट नाही. 3rd कॉलम एफ एफ टी टी, 7th कॉलम एफ एफ टी टी, क्लिअर. रिझल्ट लिहिणार, ट्रूथ टेबल शोज truth values in column 3 and column 6 are identical, therefore is equivalent to not P. क्लिअर. हे झालं आन्सर. अतिशय सिंपल आहे हा क्वेश्चन. 3 मार्काला येतो. 3 मार्काला क्वेश्चन येताना यात मार्किंग स्कीम अशी असते, तुमच्या LHSचा जो कॉलम असतो हां ह्याला 1 मार्क असतो, RHSचा कॉलम याला 1 मार्क असतो आणि रिझल्टला 1 मार्क असतो. क्लिअर. आजच्या लेक्चरला आपण स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्वॅलन्सेस असे 2 पॉईंट शिकलो. होप सो तुम्हाला क्लिअर झालं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही मला ऑनलाईन विचारू शकता. थँक्यू.